सण शिवरायांच्या महाराष्ट्राचा, सण मराठी मनाचा, सण मराठमोळ्या संस्कृतीचा, सण प्रखर हिंदुत्वाचा, सण नव्या हर्षाचा, नव्या हिंदू वर्षाचा। मी मराठी। हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सुखी समृद्धी आणि भरभराटीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सो आपल्याला गुढी उभारायची आहे, पण इकडे काही गोष्टी आहेत, काही गोष्टी नाही आहेत। सो जे काही मिळालं आहे त्याच्यामध्ये आपण गुढी उभारणार आहोत। आशू नाही आहे सध्या, आशू ड्युटीवर गेलेला आहे। सो आज जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे आणि अगोदर आपण गुढी उभारणार आहोत, त्याच्यानंतर जेवणाकडे जाणार आहोत आणि आज जेवणामध्ये पुरणपोळीचं बेत आहे। सो चला अगोदर आपण गुढी उभारूया आणि मग त्याच्यानंतर जेवणाकडे जाऊया। सो लेट्स गो। सो तुम्ही बघू शकता मी रात्रीच रांगोळी काढण्यासाठी घेतलेली आहे, कारण का सकाळी आशू ऑफिसला जाणार होता आणि मला गुढी उभारायची होती आणि जेवणाचं पण बघायचं होतं। सो सकाळी उठल्यावर जमलं नसतं, त्याच्यामुळे मी रात्रीच माझं काम आटपून घेतलेलं आहे रांगोळीचं। जे भारताच्या बाहेर राहतात ते फंक्शनच्या वेळी खूप भारताला मिस करतात आणि इकडे तर दिवाळी बोला, जे आपले मोठे मोठे सण असतात ते ॲक्च्युली होत राहतात इकडे, पण गुढीपाडवा वगैरे हे आपल्या घरातच होतात, त्यामुळे खूप मिस करतो। आणि आपल्या इंडियाला तर हे खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि शोभायात्रा निघल्या जातात आणि प्रत्येक घरातून आमरस पुरणपोळीचा जो काय वास येतो, खमंग वास येतो, तो आता इकडे येत नाही ॲक्च्युली। स्पेशली ह्या दिवसामध्ये आम्ही खरंच मिस करतो। इकडे राहून पण आम्ही आपल्या रूढी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतो। इकडे साहित्य अवेलेबल नसतं, पण जे काही मिळतं त्याच्यामध्ये आपले फंक्शन खूप छान करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही। सो आपण इकडे काठी वगैरे घेतलेली आहे गुढी उभारण्यासाठी आणि जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये मी करणार आहे। सो बघत राहा तुम्ही। आणि कसं करायचं काय करायचं ॲक्च्युली मला काहीच माहिती नाही, मी व्हिडिओ बघितलेले आहेत आणि त्याच्यावरून करणार आहे। कारण का जेव्हा घरी असायचे तेव्हा एकतर फ्रेंड्ससोबत फिरायला जायचे किंवा दुसरीकडे कुठेतरी जायचे आणि मोस्टली आपल्या घरी असल्यावर मम्मी लोक सगळं करून ठेवतात, आपण फक्त जातो आणि पाया पडून येतो, एवढंच करतो। सो लग्नानंतर सगळं करावं लागतं। ॲक्च्युली माझी नवीन साडी आहे, मी तर अजून लावलेली नाही, त्यामुळे ही गुढीसाठी यूज होऊ शकते, पण त्याचा त्या काठीवर भार किती आहे ते बघावं लागेल, जमणार की नाही जमणार ते पण चेक करावं लागेल ॲक्च्युली। आणि लकीली कडुलिंब मिळालेला आहे, सो बेस्ट झालेलं आहे काम। आणि तुमच्याकडे काय प्रथा आहेत वेगवेगळ्या, प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रथा असू शकतात, त्यामुळे हे असं झालं ते तसं झालं असं काही नसतं, सगळीकडे वेगवेगळ्या प्रथा असतात, त्यामुळे कोणालाही नावं ठेवून फायदा नाही आहे। इकडे ॲक्च्युली फुलं मिळत नाही आहेत, त्यामुळे मी इंडियावरून येताना जसे प्लास्टिकचे आणलेले आहेत, सो ते आता यूज होतात। खूप ठिकाणी माझा यूज झालेला आहे, इव्हन दिवाळीमध्ये वगैरे। तुम्ही दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल तर नक्की जाऊन बघा आणि माझे सगळे ब्लॉग बघत राहा। आपला थोडा टाईम झाला होता की 2-3 महिने झाले मी ब्लॉगच टाकला नव्हता, कारण का काही रिझन होते न टाकण्याचे। सो आपण ब्लॉगिंग परत स्टार्ट करतो या व्हिडिओपासून आणि आजचा तर खूप चांगला मुहूर्त आहे, त्यामुळे मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे परत। रेडी। सो आपली पूजा वगैरे झालेली आहे खूप छान पद्धतीने।
हे माझ्यासोबत नेहमी होत असतं असं काही नाही काय. आता हे मी ऑइल गरम करून ठेवलं होतं आणि याचा चटका मस्त बसलेला आहे मला, आणि त्याच्यामध्ये सगळं पीठ आणि ती साडी खराब झालेली आहे. सो तुम्ही बघितलंच असणार आता माझ्यासोबत काय झालं ते. सो इग्नोर करूया त्या गोष्टीला. आणि आपण ना डाळ उकडून ठेवलेली आहे आणि अगोदर पीठ मळून घेऊया, कारण का ह्याला अर्धा तास तरी रेस्ट करावी लागणार आहे. सो त्या सॉफ्ट होतात खूप. सर मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ नाही घेतलेलं आहे, मैदा फक्त घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हळद थोडीशी आणि कोमट तेल टाकलेलं आहे आणि हे पूर्णपणे नीट मळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुरणकडे जाणार आहोत. सो पहिले हे मी मळून घेते आणि त्याच्यानंतर मी पुरणाचं दाखवते. आणि एक गोष्ट की तुम्हाला वाटत असेल की गव्हाची नरम होते, मैद्याची कशी होणार, पण मैद्याची गव्हापेक्षा नरम होते, ते तुम्ही पुढे बघणार. तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. ऍक्च्युली आमच्यातलं पीठ असं असतं, एकदम असं याची हे आली पाहिजे, एकदम पातळ झाला पाहिजे त्याचा आणि एकदम अशी तार आली पाहिजे एक असं एकदम. त्या जर तसं झालं तर त्या पोळ्या खूप सॉफ्ट होतात असं माझ्या मम्मीने सांगितलेलं आहे. सो मला आठवते ते. सो प्रयत्न करूया आपण मम्मी सारख्या बनवण्याचा माझ्या, पण ते जमणार नाहीये मला. सो बघूया, प्रयत्न करूया. आता पीठ मळून झालेलं आहे, आपण जाऊया आता हे करण्यासाठी, पुरण बनवूया. डाळ ठेवलेली आहे, बारीक करण्याचं टेन्शन घ्यायचं बसत नाहीये. मी हा पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे आणि याच्यातच थोडा मॅश करून घेते. सो जेणेकरून जेव्हा आपण डाळ वाटणार आहोत तेव्हा जास्त टेन्शन येणार नाही, एवढी कडक होणार नाही, कारण का गूळ टाकल्यावर पण ती थोडी कडक होते. सो आत्ताच मॅश करून घेते, सो टेन्शन नाहीये. सो आपण बघू शकता डाळ छान मॅश करून झालेली आहे. थोडा पाणी आटत ठेवूया आणि त्याच्यानंतर जो आपण गूळ बारीक केलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ही डाळ बारीक झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया. तुमच्याकडे आज गुढीपाडव्याला काय स्वीट बनवलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही लोक श्रीखंड पोळी खातात आणि आत्ता आंबे आलेले असतील इंडियामध्ये. वा काय छान आम्रखंड बनतो, पण इकडे अजून काय आंबे आपल्या इंडियाचे आलेले नाही आहेत. इकडे बाहेरून आलेले आहेत, केनिया वगैरे किंवा अजून दुसऱ्या देशामधून, पण ती आपल्या हापूससारखी त्याला टेस्ट नाही आहे. त्यामुळे एकदा आणले होते, पण ते एवढे टेस्टी लागत नाही. आपला पुरण रेडी आहे आणि मगाशी जे पीठ मळून ठेवलं होतं ते तुम्ही बघू शकता कसं झालंय, ते पण रेडी आहे. सो आपण आता पुरणपोळी लाटायला घेऊया. सो मी हे जेवढा पीठ घेतलंय आपण त्याच्यात जास्त पुरण घ्यायचं आहे. सो ते बेटर मस्त लागते पुरणपोळी आणि पूर्ण कडापर्यंत ती पोचते पुरण. आणि जे काही एक्स्ट्रा वर आलेला असतो परत लावून द्यायचं, नकोय आपल्याला तो. असं पुरण त्याच्यामध्ये भरून पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपण लाटायची सुरुवात करूया. अगदी हलक्या हाताने ती लाटून घ्यायची पुरणपोळी. बघा आपली पुरणपोळी रेडी, ही गेली तव्यावर. बघू शकता आपण किती नरम झालेले आहे आणि हे बघून जरा मला बरं वाटलं, खूप छान वाटते.
पुरणपोळी केला कंजूसपणा करायचा नाहीये तूप लावताना. आणि हे बघा, ही तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे. आणि पुरणपोळी बोलली ना की माझ्या मम्मीची पुरणपोळी मला आठवते. खूप छान पुरणपोळी बनवते ती आणि खूप सॉफ्ट. इवन 4-4 दिवस तुम्ही ठेवलात ना फ्रीजमध्ये आणि बाहेर काढलं तरी पण ती सॉफ्ट राहते. अशा पुरणपोळ्या बनवते. पण मी ट्राय करते तसं बनवण्याचं. तिच्या एवढं तरी चांगलं नाही बनवू शकत. आई लोक ग्रेट असतात आपली. बरोबर, आपली सेकंड पण झालेली आहे. आता ह्या आपल्या पुरणपोळ्या झाल्यात तर देवाला नैवेद्य दाखवूया. आपण हा थोडा बंद करूया आणि देवाला नैवेद्य दाखवू. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहेत. सो सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. आणि आता आपले ब्लॉग डेली येणार आहेत. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी डेली ब्लॉग टाकणार आहे, तुम्हाला डिस्टर्ब करत राहणार आहे. सो तुमचं प्रेम असंच आमच्यावर असू द्या. बाय बाय, टेक केअर. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.